नगर परिषद निवडणुकांच्या निकालाआधी बार्शीत लिटमस चाचणी झाली. बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊतांनी विरोधकांचा सुपडा साफ केला. त्यांच्या गटानं 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवला. नेमकी बाजार समितीची निवडणूक का दोन्ही गटाकरता महत्त्वाची होती? राऊत गटाच्या विजयामुळं बार्शीच्या राजकारणात काय बदल होईल ते सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, बार्शी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटानं 18 पैकी 18 जागांवरती बाजी मारली आहे. नगर परिषद निवडणुकीआधी माजी आमदार राजेंद्र राऊत आणि विद्यमान आमदार दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास पॅनलनं दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केलाय. नगर परिषद निवडणुकीच्या निकालाआधी बार्शीत लिटमस चाचणी झाली आणि त्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यशस्वी झाले अशी चर्चा सुरू आहे. बार्शीच्या नगर परिषद निकाला अगोदरच आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दोन्ही गटामध्ये या निवडणुकीत खूप मोठी चुरस होती. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीमुळं बार्शीत राजकीय वातावरण तापलं होतं. बार्शी तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत हे बाजार समितीच्या निवडणुकीत आमने-सामने आले होते. सोपल आणि राऊत या दोन्ही गटांकडून मोठ्या अटीतटीनं निवडणुका लढवल्या गेल्या होत्या. या निवडणुकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या घरातील कोणीही उमेदवार नव्हता. तरीही ही निवडणूक चुरशीची झाली. बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्यासाठी जोर लावला होता. मतदानापूर्वीच माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास पॅनलचे व्यापारी मतदारसंघातील 2 उमेदवार बिनविरोध निवडून गेले होते. रविवारी 16 जागांसाठी चुरशीनं 96.98% मतदान झालं होतं. सोमवारी 9 डिसेंबर रोजी दिवसभर मतमोजणी संपन्न झाली. नगर परिषदेचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. पण त्या अगोदरच बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत राऊत गटानं सोपल गटाचा धुव्वा उडवला आहे. नगर परिषदेच्या निकाला अगोदरच बार्शीत लिटमस चाचणी झाली आणि त्या चाचणीत राऊत गटाचा विजय झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि ही चर्चा जोरात सुरू आहे. बार्शीच्या राजकारणात बाजार समिती आणि नगरपालिका ही 2 सत्ता केंद्र महत्त्वाची मानली जातात. कारण या संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांभाळणं सोपं जातं असं बोललं जातं. म्हणून विद्यमान आमदार आणि विरोधी गटात या निवडणुकीवरून जोरात रस्सीखेच नेहमीच पाहायला मिळते. त्याचबरोबर तालुक्याच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करणं सत्ताधारी गटाला सोपं जातं. म्हणून नगरपालिका आणि बाजार समितीवर सत्ता असणं हे दोन्ही गटांकरता महत्त्वाचं मानलं जातं. तर याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर नोंदवा.